नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मधुरबाबू श्री रामकृष्णांना नाना प्रकारच्या भोगसुखात व आरामात सदैव ठेवण्याचा प्रयत्न करीत असून सुद्धा श्री रामकृष्णांचे मन नेहमी किती उच्च विचारात निमग्न असे हे वरील गोष्टीवरून चांगले समजून येते. मथुरबाबूंची पत्नीही त्यांना साक्षात परमेश्वराप्रमाणे जपत असे. मथुरबाबू व त्यांची पत्नी यांनी श्री रामकृष्णांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. त्या दोघांनीही म्हणावे, बाबा काही माणूस नव्हेत, त्यांच्यापासून एखादी गोष्ट लपवून ठेवून कसे होईल. त्यांना सर्व गोष्टी कळतात, अगदी मनातल्या सुद्धा गोष्टी ते जाणतात. ती दोघे असे नुसते बोलूनच दाखवीत असे नाही, तर त्यांचे श्री रामकृष्णांची आचरणही तसेच असे. त्यांनी आपले जेवण खाण, बसणे उठणे इत्यादी सर्व व्यवहार त्यांना घेऊनच करावे. एवढेच काय, पण त्यांचे निजणेसुद्धा कितीतरी दिवस एकाच ठिकाणी असे. बाबांना कोणत्याही प्रसंगी वाड्याच्या कोणत्याही भागात जाण्यास पूर्ण मोकळीक असे. मोकळीक न देऊन फायदा काय, कुठे काय चालले आहे हे सर्व बाबांना समजते अशी त्यांना पुष्कळ वेळा खात्री पटली होती. आणि शिवाय पुरुषाला बायकांमध्ये मिसळून न देण्यास मुख्य कारण म्हणजे मानसिक विकार. पण त्या बाबतीत तर बाबांना घरातल्या एखाद्या संगमरवरी पुतळ्याप्रमाणे अचेतन समजण्यास हरकत नाही. एखाद्या अपरिचित पुरुषाला पाहून बायकांच्या मनात जशी लज्जा व संकोच उत्पन्न होतो, तसा मथुरबाबांच्या घराच्या कोणत्याच स्त्रीच्या मनात श्री रामकृष्णांना पाहून उत्पन्न होत नसे. त्यांना हे आपल्यातलेच आहेत अथवा एखादे लहान 5 वर्षाचे मूल आहे असे वाटावे. सखी भावाने साधना करीत असता त्यांनी स्त्रीवेश धारण करून त्या बायकात मिसळावे. दुर्गापूजेचे वेळी या स्त्रियांबरोबर आपणही श्री जगदंबेवर चामर ढाळावे. एखाद्या स्त्रीचा पती आला असता तिला त्यांनी नटवून सजवून पतीबरोबर कसे कसे बोलावे वगैरे शिकवून तिला पतीच्या शयन मंदिरात पोचवून परत यावे वगैरे कित्येक गोष्टी श्री रामकृष्णांच्या स्वतःच्याच तोंडून ऐकून या सर्व स्त्रियांचा या कामगंधहीन अद्भुत श्री रामकृष्णांशी कसा अपूर्व भक्तिविश्वासाचा संबंध होता या विचाराने मन चकित होऊन जाते व त्यांच्या भक्तीची, त्यांच्या विश्वासाशी, त्यांच्या निसंकोच वृत्तीच्या आचरणाची धन्यता वाटते. प्रकरण 16 श्री रामकृष्ण व मथुरबाबू. यंदा मथुरबाबूंच्या घरचा दुर्गापूजेचा उत्सव मोठा धडाक्याने व्हायचा होता. कारण आज काही दिवसापासून बाबा घरीच होते व उत्सव संपेपर्यंत राहायचे होते. आपल्या आईजवळ लहान मूल जसे निर्भयपणे खेळत असते, नाना प्रकारच्या खोड्या आणि हट्ट करून जसे गमती करत असते, निरंतर भावावेशात निमग्न असणाऱ्या बाबांचीही अगदी तशीच अवस्था व आचरण. आजकाल प्रत्यक्ष देवीची मूर्तीही जागृत झाली आहे की काय असा भास होई. साऱ्या घरातले वातावरणसुद्धा जणू पवित्र आणि प्रसन्न होऊन गेले होते. मथुरबाबूंची राजसिक भक्ती. त्यांनी आपला वाडा शृंगारला होता. मातेची मूर्ती अतिशय उत्तम रीतीने सजवली होती. पत्रे, पुष्पे, फलमुले वगैरे पूजा द्रव्यांची रेलचेल उडवली होती. मंगलवाद्ये रात्रंदिवस वाजवण्यास लावून दिली होती. पूजेच्या कोणत्याही बाह्य प्रकारात त्यांनी यत्किंचितही न्यून पडू दिले नाही. सर्व प्रकारची व्यवधाने सांभाळण्यात घडल्यामुळे मथुरबाबू व त्यांची पत्नी या दोघांसही एका क्षणाचीही फुरसत नव्हती. संध्याकाळ झाली. आता थोड्याच वेळात आरती होणार. आज सखी भावाने अभिनिविष्ट होऊन बाबा आपण पुरुष आहोत ही गोष्टच अजिबात विसरून गेले होते. त्यांचे बोलणे, चालणे व इतर सर्व व्यवहार अगदी थेट स्त्रियांसारखे दिसत होते. जणू काही जन्मोजन्मी ते श्री जगदंबेची दासीच किंवा सखीच होते. जणू काही जगदंबाच त्यांचा प्राण, तीच त्यांचे मन, तीच त्यांचे सर्वस्व, तिच्या सेवेसाठी जणू काही त्यांचा जन्म व त्यांचे जगणे. त्यांच्या मुखमंडलावर भाववेशाने अपूर्व तेज झळकत होते. त्यांनी स्त्रीवेश धारण केला होता. कोण म्हणेल की ते पुरुष आहेत. श्री रामकृष्णांचे रूप त्या काळी खरोखरच इतके सुंदर असे की जणू काय ते आत न मावून अंगाबाहेर फुटून पडत असे. भावावेशात शरीराचा रंग अधिकच उज्ज्वल होत असे व शरीरातून एक प्रकारची दिव्य ज्योती बाहेर फाकत असे. हे रूप ज्याच्या नजरेस येई त्याची नजर तेथेच खिळून जात असे. त्याला वाटे हे रूप पाहत राहावे. श्री माताजी श्री रामकृष्णांच्या लीला सहधर्मिणी सांगत की त्यावेळी त्यांच्या अंगावर जे सुवर्णाचे इष्टकवच सदैव असे त्याचा रंग व त्यांच्या अंगाचा रंग अगदी एक असे. श्री रामकृष्ण स्वतः सांगत
तेव्हा असे रूप असे रे की लोक पाहतच राहत. वक्षस्थळ व वदन सर्व वेळ लाल दिसे आणि अंगातून एक प्रकारची ज्योती बाहेर फाकत असे. पाहण्यासाठी लोकांची सारखी गर्दीच होऊ लागली. म्हणून मग एका मोठ्या चादरीने सारे अंग झाकून घेऊ लागलो व आईला म्हणू लागलो, आई, हे आपले बाहेरचे रूप घेऊन जा, मला आतील रूप दे. आपल्या अंगावर हात फिरवीत मी म्हणावे, आज जा, आज जा. मग पुढे कितीतरी दिवसांनी बाह्यरूप हे असे मलिन होऊन गेले. रूपाच्या गोष्टीवरून श्री रामकृष्णांच्या साधनाकालच्याच दिवसाच्या एका गोष्टीची आठवण होते. त्या दिवसात श्री रामकृष्ण दरवर्षी पावसाळ्यात 3-4 महिने आपल्या जन्मभूमीस कामारूपोपुरात जाऊन राहत. तेथे असताना मध्ये मध्ये हृदयच्या शिऊड गावालाही जात. त्यांच्या सासूरवाडीच्या जयरामवाटी गावावरून शिऊडचा रस्ता असल्यामुळे जयरामवाटीचे लोकही त्यास 2-3 दिवस आग्रहाने ठेवून घेत. श्री रामकृष्णाचा भाचा हृदय त्यांच्या सेवेसाठी सर्व काळ त्यांच्याच बरोबर असे. कामारूपोपुरुष असताना त्याच्या दर्शनास व त्यांच्या तोंडचे 4 शब्द ऐकण्यास सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची एकसारखी गर्दी असे. बायकांनी सकाळी लवकर आपल्या घरची सर्व कामे आटपून स्नानासाठी व हलदार पुकुरचे पाणी नेण्यासाठी कळशी घेऊन बाहेर पडावे व प्रथम श्री रामकृष्णाच्या घराची वाट धरावी. तेथे त्यांचे दर्शन घेऊन तास अर्धा तास गप्पा गोष्टी करून मग पाण्याला जावे. इतक्यात रात्री कोठे काही पक्वान्न वगैरे केले असल्यास तेथील स्त्रिया श्री रामकृष्णांसाठी मुद्दाम बाजूला काढून ठेवलेला अग्रभाग घेऊन येत. या बाया सकाळ झाली नाही तोच आपल्या घराकडे ये जा करू लागतात. हे पाहून विनोदप्रिय श्री रामकृष्णांनी केव्हा केव्हा त्यांची चेष्टा करावी. त्यांनी म्हणावे, वृंदावनात श्रीकृष्ण असता गोपींचे श्रीकृष्णाची नाना प्रकारांनी व नाना समयी मिलन होई. यमुनेचे पाणी आणण्यात जाताना गोष्ट मिलन, संध्याकाळी गाई चारून परत येत असताना गोधुली मिलन, त्यानंतर रात्री रास मिलन वगैरे मिलने. तसलेच हे तुमचे स्नान मिलन हो ना ग बायांनो. श्री रामकृष्णांचे बोलणे ऐकून त्यांना हसता हसता पुरेवाट होई. बायका जिकडल्या तिकडे स्वयंपाकाला गेल्या म्हणजे पुरुषांनी जमावे आणि गप्पा गोष्टी कराव्या. तिसरे प्रहरी पुन्हा बायांनी यावे. संध्याकाळ झाल्यावर पुन्हा कोणी कोणी पुरुषांनी यावे. असा दररोजचा कार्यक्रम असे. एक दिवस श्री रामकृष्ण शिऊडला जावयाचे होते. जाण्याची सर्व तयारी झाली होती. सदा सर्व काळ भावसमाधीत राहिल्या कारणाने श्री रामकृष्णांचे अंग एखाद्या लहान मुलासारखे अत्यंत कोमल व नाजूक झाले होते. जरासे दूर कुठे जावयाचे असल्यास त्यांना गाडी अथवा पालखीशिवाय जावत नसे. आजच्यासाठी पालखीची व्यवस्था केली होती. हृदय त्यांच्याबरोबर जावयाचा होता. श्री रामकृष्णांनी लाल रेशमी वस्त्र परिधान केले होते. हातात सुवर्ण इष्टकवच धारण केले होते. दुपारचे जेवण आटपून विडा खात खात पालखीत बसण्याच्या बेतात असता सभोवर स्त्री पुरुषांची एकच गर्दी झालेली त्यास दिसली. ती पाहून आश्चर्य वाटून ते हृदयला म्हणाले, हृदू, ही आज एवढी गर्दी कशासाठी झाली आहे रे? हृदय म्हणाला, अनेक कशासाठी. तुम्ही आज गावाला जाणार आणि काही दिवस तुम्ही त्यांना दिसणार नाही, म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मला तर हे सारेजण रोज पाहतात, मग आजच एवढे नवीन काय आहे? हृदय, हे रेशमी तांबडेलाल वस्त्र नेसलेले, जरा पानबिन खाऊन तोंड रंगलेले रूप मोठे छान दिसते, दुसरे काय, म्हणून लोक जमले आहेत. आपल्या सुंदर रूपावर हे सर्व लोक आकृष्ट झाले आहेत. हे ऐकताच श्री रामकृष्णांच्या मनाला धक्का बसला. त्यांना वाटले, हाय हाय, या क्षणभंगूर बाह्य सौंदर्याकडेच साऱ्यांचे लक्ष, अंतरात्मेकडे कोणीही पाहत नाही. पूर्वीपासून रूपाविषयी त्यांचा उदासीन भाव होता. आज तर तो सहस्रपट वाढला. ते म्हणाले, काय, यक्कश्चित एका माणसाला पाहाव्यास एवढी गर्दी? मग काय मी जिथे जाईन तिथे अशीच गर्दी होणार की काय? जा, आज मी कुठेच जात नाही. असे म्हणून श्री रामकृष्ण आपल्या खोलीत जाऊन दुःखाने एका कोपऱ्यात चूप बसून राहिले आणि त्या दिवसाचे त्यांचे शिऊडला जाणे रहित झाले. हृदयाने आणि इतरांनी त्यांना कितीतरी समजावले, पण व्यर्थ. काय ही या अलौकिक पुरुषाची आपल्या शरीराविषयी तुच्छ बुद्धी. नाहीतर आमच्याकडे पहा, रूप रूप करून वेड लागण्याची पाळी. शरीराचे सौंदर्य नसेल तर ते आरसी, रिस्टवॉच, नेकटाय, कॉलर, केस ठेवणे, अगर काढणे वगैरेच्या साह्याने सुंदर दिसावे म्हणून आमची केवढी यातायात. असो, जगदंबेची आरती सुरू होण्याची वेळ आली, परंतु श्री रामकृष्णाच्या सखीभावाचा उपशम होण्याचे मुळीच चिन्ह दिसेना. बरे, त्यांना तसेच तेथे ठेवून आपण सगळ्यांना घेऊन आरतीत जावे हेही जगदंब दासींना बरे वाटेना. बरे, आरतीचा आवाज कानावर आला
की हे तेथे एकदम धावत सुटतील ही तिची खात्री. शिवाय अशा भावावस्थेत तर त्यांना देहभानही नसते हे तिला माहीत होते. अशाच अवस्थेत एकदा ते निखाऱ्यात पडले होते, पण त्यांना त्याची दादही नव्हती. ते भाजलेले बरे होण्यास कितीतरी दिवस लागले. आता तसेच काही भलतेच झाले तर, असे नाना प्रकारचे विचार मनात येऊन तिला काही सुचेना. इतक्यात तिच्या मनात एक विचार आला व त्याबरोबर आपल्या अंगावरचे बहुमोल दागिने काढून ते श्री रामकृष्णांच्या अंगावर घालीत घालीत ती त्यांच्या कानापाशी एकसारखी म्हणू लागली, बाबा चलता ना, आता आरती सुरू होईल. देवीवर तुम्ही चौरी ढाळणार ना? भाववेगाने श्री रामकृष्ण कितीही बाह्य संज्ञाशून्य झालेले असले आणि ज्या मूर्तीच्या ध्यानाने अथवा ज्या भावाच्या आश्रयाने त्यांचे मन समाधिस्थ झाले असेल, त्या मूर्ती वाचून सर्व जगत व भाव यांच्यातून त्यांचे मन कितीही दूर गेलेले असले तरी नेहमी असे दिसून येईल की त्या मूर्तीच्या नावाचा अथवा त्या भावाला अनुकूल अशा गोष्टींचा त्यांच्या कानाजवळ वारंवार उच्चार केला म्हणजे त्यांची समाधी उतरत असे. एकाग्र मनाचा असा गुणधर्मच असतो असा पातंजल योगसूत्रात याचा उल्लेख आहे. व चित्त एकाग्र करणे ज्यांना दैवयोगाने थोडेफार साध्य झाले असेल त्यांना याचा अनुभवही असेल. असो, जगदंबा दासीची युक्ती सफळ झाली. श्री रामकृष्ण हळूहळू देहभानावर आले व आनंदाने तिच्याबरोबर देवीच्या आरतीस गेले. ते तेथे पोहोचताच तोच आरती सुरू झाली. श्री रामकृष्ण देवीवर चौरी ढाळू लागले. दालनाच्या एका बाजूस मथुरबाबू वगैरे पुरुष मंडळी आरती पाहत उभी होती. त्यांचे लक्ष बायका मंडळीकडे जाताच आपल्या पत्नीबरोबर कोणी नवीनच स्त्री देवीवर चामर ढाळताना त्यांना दिसली. त्यांना वाटले की आपल्या पत्नीच्या ओळखीची कोणी बाई असेल. आरती संपली. श्री रामकृष्णांनी आपला स्त्रीवेश उतरून ठेवून पुरुष वेश धारण केला व बाहेर इतर मंडळीत येऊन ते गप्पा गोष्टी करत बसले. काही वेळाने मथुरबाबू काही कामासाठी आत गेले व आपल्या पत्नीस म्हणाले, मगाशी आरतीच्या वेळी तुझ्याबरोबर उभी होती ती बाई कोण? जगदंबा दासीने हसून उत्तर दिले, तुम्ही नाही ओळखले वाटते, ते बाबा होते. असे म्हणून तिने त्या दिवशीची सर्व हकीकत त्यांना सांगितली. मथुरबाबू चकित होऊन म्हणाले, सामान्य विषयात सुद्धा त्यांनी समजूत दिले नाही तर कोण त्यांना जाणू शकणार आहे? हेच पहा ना, 24 तास त्यांच्या संगतीत असूनसुद्धा आज मी त्यांना ओळखू शकलो नाही. असो, सप्तमी, अष्टमी व नवमी मोठ्या आनंदाने पार पडल्या. आज विजयादशमी. पुरोहित घाईघाईने पूजा आटपू लागला, कारण विसर्जनाच्या अगोदर बरेच विधी होते व मग संध्याकाळी विसर्जन होणार होते. देवी आपल्या घरी जाणार आणि आपल्या घरचा आनंदाचा बाजार मोडणार या विचाराने सर्वांस वाईट वाटत होते. ही गोष्ट मथुरबाबूंच्या अजून लक्षात आली नव्हती. ते आपल्याच आनंदात गर्क होऊन गेले होते. इतक्यात पुरोहिताकडून निरोप आला की आता विसर्जनाची वेळ होईल, त्यापूर्वी देवीस नमस्कार करण्यास येऊन जावे. प्रथम ही गोष्ट त्यांच्या डोक्यातच शिरेना. बऱ्याच वेळाने त्यांना आज विजयादशमी असल्याची आठवण झाली आणि त्याबरोबर त्यांच्या हृदयास एक धक्का बसला. काय, आज मातेचे विसर्जन करायचे? का बरे? मातेच्या व बाबांच्या कृपेने मला तर कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, मग मातेचे विसर्जन काय म्हणून करायचे? असे विचार करीत ते स्वस्थ बसले. इकडे वेळ होत चालली. पुरोहिताने पुन्हा निरोप पाठवला की एकदा येऊन नमस्कार करून जावे. त्याच माणसाबरोबर मथुरबाबूंनी सांगून पाठवले की मातेचे विसर्जन करायचे नाही. जशी आज इतके दिवस पूजा झाली तशीच ती यापुढेही चालवायची. मला न कळवता कोणी विसर्जन केल्यास ज्याने त्याने आपला विचार पाहावा, मला ते मुळीच खपणार नाही. हा विचित्र निरोप ऐकून सर्वजण स्तंभित होऊन गेले. मथुरबाबू ज्यांचा मान ठेवीत अशा सर्वांनी त्यांना सांगून पाहिले, पण व्यर्थ. मथुरबाबू आपल्याच विचारात गर्क. त्यांनी त्या सर्वांना सांगितले की मी मातेचे विसर्जन करणार नाही, नित्य पूजा करीन. मातेच्या कृपेने तसे करण्याचे मला जर सामर्थ्य आहे तर मी विसर्जन का करेन? सर्वांनी त्यांच्यापुढे हात टेकले. पण आता पुढे उपाय? हे असेच चालायचे की काय? मथुरबाबूंचा हटवादीपणा सर्वांना चांगलाच माहीत होता. त्यांच्या संमतीशिवाय आता विसर्जन करणेच शक्य नव्हते. शेवटचा उपाय म्हणून जगदंबा दासीने बाबांना आपल्या पतीची समजूत काढण्यास विनंती केली, कारण त्यांना संकटातून सोडवणारे बाबांच्या वाचून दुसरे कोण होते? श्री रामकृष्णांनी जाऊन पाहिले तो मथुरबाबूंचे मुख गंभीर आणि आरक्त झालेले आणि डोळे लाल झालेले होते आणि ते एखाद्या मोठ्या गहन विचारात घडलेल्या माणसासारखे दिसत असून खाली मान घालून दिवाणखान्यात येरझारा घालत होते. बाबांना पाहताच मथुरबाबू त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, बाबा, हे काय वाटेल ते असो,
मी जिवंत असेपर्यंत मातेचे विसर्जन करणार नाही. मी आत्ताच सांगून टाकले आहे की मातेची नित्यपूजा करायची. मातेला सोडून राहायचे कसे? श्री रामकृष्ण त्यांच्या छातीवर हात फिरवून म्हणाले, एवढीच का तुझी भीती? आणि तुला तरी आईला सोडून राहासे कोण म्हणतो? आता तू मोठे विसर्जन केलेस तरी ती कुठे रे जाईल? मुलाला सोडून आई कुठे राहत असते? आज 3 दिवस बाहेर दालनात बसून तिने तुझी पूजा घेतली, पण आजपासून त्यापेक्षा देवीजवळ राहून प्रत्यक्ष तुझ्या हृदयात बसून ती तुझी पूजा घेत जाईल. म्हणजे तर झाले ना. श्री रामकृष्णाच्या अद्भुत स्पर्शाने व भाषणाने मथुरबाबू हळूहळू देहभानावर आले. अशा रीतीने प्रकृतीस्थ होण्यापूर्वी त्यांना काही दर्शन वगैरे झाले की काय हे सांगवत नाही, परंतु झाले असावे असे वाटते व हृदयातच मातेचा आविर्भाव झाल्या कारणाने बाह्य प्रतिमेच्या नित्यपूजेचा त्यांचा आग्रह आपोआप दूर झाला असावा असे वाटते. प्रतिमेचे थोड्याच वेळाने यथाविधी विसर्जन झाले. असो, श्री रामकृष्णाच्या दिव्य संगतीत निरंतर राहून त्यांचा भावसमाधीचा असीम आनंद पाहून विषयी मथुरबाबूंनाही एकदा असे वाटले की हा काय प्रकार आहे तो एकदा पाहून घ्यावा. त्यांची अशी दृढ समजूत होती की बाबांनी मनात आणल्यास ते वाटेल ते करू शकतात. आणि खरोखरीच त्यांच्या संगतीचा ज्यांना बरेच वेळा लाभ घडे त्या सर्वांचीही अशीच दृढ समजूत होई. मथुरबाबांच्या मनात असे येताच त्यांनी श्री रामकृष्णांपाशी धरणे धरले. बाबा, तुम्ही माझी भावसमाधी लावून दिली पाहिजे. अशा प्रसंगी श्री रामकृष्णांचे उत्तर ठरलेले असे. ते म्हणाले, अरे बाबा, अशी घाई करून काय होते? वेळ येईल तेव्हा सर्व काही होईल. बी पेरता क्षणी झाड वाढून लगेच त्याचे फळ खायला मिळते का? का बरे? तुझे तर ठीक चालले आहे. प्रपंच परमार्थ दोन्ही चालले आहेत. तू समाधीतच राहू लागलास तर मग तुझा प्रपंच कसा चालणार बरे? मग तुझे इकडे मनच लागणार नाही आणि मग तुझी सारी संपत्ती चोरी पोरी जाईल याची वाट. पण त्या दिवशी हे सारे ऐकतो कोण? मथुरबाबूंनी तर धरणेच धरले होते. आपला डाव फसला असे पाहून श्री रामकृष्णांनी दुसरा डाव टाकला. ते म्हणाले, भक्तांना काय ईश्वराला ऐश्वर्य रूपात पाहण्याची इच्छा असते रे? त्यांना तर प्रत्यक्ष सेवेची इच्छा असते. पाहिले ऐकले तर ईश्वराच्या ऐश्वर्य ज्ञानाचे भय उत्पन्न होते व त्यामुळे प्रेम कमी होते. ऐक, श्रीकृष्ण मथुरेला निघून गेल्यावर गोपी विरहाने व्याकुळ झाल्या. श्रीकृष्णाने उद्धवाला त्यांची समजूत घालण्यास पाठवले. उद्धव मोठा ज्ञानी की नाही? वृंदावनातील वात्सल्यभाव त्याला समजत नसे. तो समजावा व त्यालाही काही शिक्षण मिळावे हा त्याला तेथे पाठवण्यात श्रीकृष्णाचा हेतू होता. उद्धव वृंदावनात जाऊन गोपींची समजूत करू लागला. तुम्ही साऱ्याजणी अशा कृष्ण कृष्ण काय करीत बसला आहात? तो प्रत्यक्ष भगवान आहे व सर्व ठिकाणी आहे हे तर तुम्ही जाणता ना. मग तो मथुरेतच आहे आणि वृंदावनात नाही असे कसे समजता? तेव्हा अशा हताश न होता डोळे मिटून ध्यान करा. म्हणजे तुम्हाला दिसेल की आपल्या प्रत्यक्ष हृदयातच तो नवनीर दश्याम मुरलीधर वनमाली सर्वदा आहे इत्यादी. हे ऐकून त्या म्हणाल्या, उद्धवा, तू कृष्णाचा सखा ज्ञानी असे असून या काय गोष्टी आम्हाला सांगतोस? आम्ही काय त्याला ध्यान आणि जप आणि तप वगैरे करून पाहिले की काय? अरे, आम्ही त्याला साक्षात पाहिले, खेळवले, खाऊ घातले, सजवले. त्याचे काय आता ध्यान करून हे सर्व करीत बसू? हे ध्यान आणि जप तप आमच्याने होणे शक्य आहे का? अरे, ज्या मनाने ध्यान वगैरे करायचे ते मन जर आमच्या मालकीचे राहिले असते तर निराळी गोष्ट होती. ते मन तर कधीच श्रीकृष्णाच्या पादपद्मावर अर्पण केले आहे. आमचे असे म्हणायला आता आमच्यापाशी काही शिल्लक तरी उरले आहे का? हे सर्व ऐकून उद्धव चकितच होऊन गेला. आणि गोपींचे कृष्णावरील प्रेम म्हणजे काय जिन्नस आहे आणि ते किती उत्कट स्वरूपाचे आहे हे त्याला तेव्हा समजले. आणि त्यांना गुरु समजून त्याने प्रणाम केला व मथुरेची वाट धरली. यावरूनच पाहना की जो खरा भक्त असतो तो काय भगवानाला ऐश्वर्य स्वरूपात पाहण्याची इच्छा करतो? त्याच्या सेवेमध्येच त्याला परमानंद वाटतो. पाहणे ऐकणे इकडे त्याचे इतके लक्ष नसते, कारण त्या योगे त्याच्या भावाची हानी होते. त्यावरही मथुरबाबू जेव्हा सोडिनात तेव्हा त्यांनी निर्वाणीचे शस्त्र काढले. ते म्हणाले, आपल्याला तर बुवा आणखी काही समजत नाही. आईला सांगून पाहतो, मग तिला योग्य दिसेल ते ती करील. या संवादानंतर काही दिवसांनी मथुरबाबांना एकाएकी भावसमाधी प्राप्त झाली. श्री रामकृष्ण सांगत, मला बोलवणे पाठवले. जाऊन पाहतो तो जसा आधीचा मनुष्यच नव्हे.
डोळे लाल दिसत होते, डोळ्यातून एकसारख्या अश्रुधारा वाहत होत्या. ईश्वराच्या गोष्टी बोलत बोलत तो रडत भिजून गेला होता. त्याचे वक्षस्थळ थरथर कापत होते. मला पाहताच पायांना घट्ट मिठी मारून म्हणाला, बाबा मी चुकलो. आज 3 दिवस झाले असा प्रकार चालला आहे. प्रयत्न केला तरी संसाराकडे मनच लागत नाही. सारा गोंधळ होऊन गेला आहे. तुमचा भाव तुम्हालाच लखला भाऊ, मला तर तो सहन होत नाही. मी म्हणालो, का बरे? आता का? तू म्हणाला होतास ना की मला भाव पाहिजे म्हणून. तेव्हा तो म्हणाला, मी म्हणालो होतो खरा आणि आनंदातही आहे, पण त्या आनंदाला काय करायचे आहे? हा इकडे सारा नाश होऊ लागला आहे ना. बाबा हा भाव मला नको, तुम्ही आपला तो परत घेऊन जा. तेव्हा मला हसू आले आणि म्हणालो, तुला तर हे मी प्रथमच सांगत होतो. तो म्हणाला, बाबा होय हे सर्व खरे, पण तेव्हा कोणाला माहीत होते की हा एखाद्या भूतासारखा मानगुटीवर बसेल म्हणून, आणि तो फिरविल तसे 24 तास फिरायला लागेल म्हणून. मनात आले तरी काही करता येत नाही. तेव्हा मग त्याच्या छातीवरून काही वेळ हात फिरवल्यावर त्याचा भाव शांत झाला. मथुरबाबूंचा श्री रामकृष्णांशी किती विलक्षण व मधुर संबंध असे. साधनाकाळी त्यांना कशाची जरूर लागली की त्यांनी मला अमुक पाहिजे असे सांगावयाचा अवकाश की मथुरबाबूंनी ते त्यास तात्काळ मिळवून द्यावे. समाधीकाळी अथवा इतर कोणत्याही वेळेस त्यांना जी दर्शने होत असत, मनात जे भाव उत्पन्न होत, ते सारे त्यांनी मथुरबाबूंना प्रथम सांगावे व हे असे का बरे झाले, याबद्दल तुला काय बरे वाटते असे त्यांना विचारावे. त्यांच्या संपत्तीचा सद्व्यय कसा होईल, देवीच्या संपत्तीचा व्यय देवसेवेत व साधू संतांच्याच सेवेत होऊन मथुरबाबूंना त्याचे पुण्य कसे लाभेल, या गोष्टींकडे त्यांचे सदैव लक्ष असे. पुण्यवती राणी रासमणी व मथुरबाबू हे दोघेही कैलासवासी झाल्यावर काही दिवसांनी आम्ही श्री रामकृष्णांच्या आश्रमास आलो. तेव्हासुद्धा मधूनमधून त्यांचे या गोष्टीकडे लक्ष असल्याचे दिसून येईल. मथुरबाबूंच्या वेळेपासून असा बंदोबस्त असे की श्री कालीमाता व राधा गोविंदजी यांच्या प्रसादातील एक मोठे ताट भरून अन्न आणि एक ताटभर फलमूल मिठाई वगैरे रोज श्री रामकृष्णांच्या खोलीत त्यांच्या स्वतःसाठी व इतर कोणी जे त्यांच्या दर्शनास येतील त्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी पाठवण्यात येत असे. एखाद्या दिवशी विशेष नैवेद्य आला तर त्यातूनही काही भाग त्यांच्याकडे येईल. फलहारिणी पूजेच्या दिवशी देवालयात बराच मोठा उत्सव होई. एके वर्षी त्या उत्सवाच्या दिवशी श्री रामकृष्णांच्या दर्शनात स्वामी योगानंद वगैरे बरीच भक्त मंडळी आली होती. आज श्री रामकृष्ण मोठ्या आनंदात होते. मधूनमधून त्यांना भावावेश होत होता. मधूनमधून एखाद्या 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे मोठ्या आनंदाने आईचे नामस्मरण करत ते नाचत होते. जगन्मातेची पूजा संपते तो रात्रही संपली. जरा थोडी विश्रांती घेतात न घेतात तोच प्रभात झाली. सकाळी 8-9 वाजले तरी अजून त्यांच्या खोलीत बंदोबस्ताप्रमाणे देवीच्या प्रसादाची ताटे आली नव्हती. काली घरातील पुजारी त्यांचा पुतणा रामलाल याला हाक मारून त्यांनी त्याचे कारण विचारले, पण त्याला ठाऊक नव्हते. त्याने सांगितले, सारा प्रसाद दप्तरखान्यात खजिनदार बाबूकडे केव्हाच पाठवला आहे व ते नेहमीप्रमाणे ज्याचा त्याच्याकडे पाठवितही आहेत, परंतु येथलाच अजून का आला नाही कोण जाणे. रामलालचे म्हणणे ऐकून तर त्यांना जास्तच चिंता वाटू लागली. दप्तरखान्यातून अजून कसा प्रसाद आला नाही हेच ज्याला त्याला विचारू लागले. आणखी काही वेळ लोटला तरीसुद्धा जेव्हा प्रसाद येण्याचे काहीच चिन्ह दिसेना तेव्हा श्री रामकृष्ण स्वतः उठले व जोडा घालून खजिनदार बाबूकडे गेले आणि त्यांना म्हणाले, काय हो, आपल्या खोलीकडे बोट करून त्या घरचा नेहमीचा प्रसाद अजूनसुद्धा का बरे पाठवला नाही? विस्मरण तर नाही झाले? आज कित्येक दिवसाची प्रसाद येण्याची चाल आहे आणि ती जर विस्मरण होऊन अशी बंद झाली तर मोठी अन्यायाची गोष्ट आहे. खजिनदार बाबू जरा वरमून म्हणाले, अजूनसुद्धा आपल्याकडे प्रसाद आला नाही? खरीच अन्यायाची गोष्ट आहे. मी आता इतक्यात पाठवून देतो. योगानंद तेव्हा लहान होते. थोर सावर्ण चौधरी कुळात जन्म झाल्यामुळे त्यांना मोठा अभिमान वाटत असे. पुजारी, खजिनदार, नोकर वगैरे लोक म्हणजे त्यांना तुच्छ वाटत. ते नुकतेच श्री रामकृष्णांकडे येऊ लागले होते, पण या लोकांशी बोलणे त्यांना कमी दर्जाचे वाटे. म्हणून प्रसादाची ताटे का आली नाहीत म्हणून जेव्हा श्री रामकृष्णांनी चौकशी चालवली तेव्हा ते म्हणाले सुद्धा, महाराज नाही आली तर नाही आली, त्यात काय मोठे, आपण तर त्यातील कशाला शिवत देखील नाही, मग त्याबद्दल एवढी विचारपूस कशाला. थोडक्याच वेळात जेव्हा श्री रामकृष्ण खजिनदाराकडे स्वतः चौकशी करण्यास निघाले
तेव्हा योगानंद मनात म्हणू लागले, काय आश्चर्य आहे, आज हे यक्किश्चित एवढ्याशा फलमूल मिठाईसाठी इतके फिकिरीत का पडले आहेत कोण जाणे. ज्यांच्या मनाची शांतता कसल्याही प्रसंगी ढळत नाही त्यांनी आज हे काय चालवले आहे. परंतु पुष्कळ विचार करून सुद्धा जेव्हा याचे कारण लक्षात येईना तेव्हा त्यांनी असा सिद्धांत बांधला की श्री रामकृष्ण असोत की अनेक कोणी असोत सर्वजण आपल्या वळणावर जातात हेच खरे. यांचा जन्म पुजारी ब्राह्मणाच्या घरी झालेला, तेव्हा त्या पेशाचा काहीतरी गुण अंगी आलाच पाहिजे, नाहीतर काय. मोठमोठ्या संकटसमयी शांत वृत्ती आणि या असल्या यक्किश्चित गोष्टीसाठी इतकी धडपड. कारण तसे नसते तर प्रसादातला एक तुकडासुद्धा स्वतः खात नाहीतच, आणि तरीसुद्धा त्यासाठी किती धडपड चालवली आहे पहा. वंशानुगत संस्कार दुसरे काय. असा विचार योगानंदांच्या मनात चालू आहे इतक्यात श्री रामकृष्ण तेथे आले व त्यांच्याकडे पाहून म्हणाले, काय समजलास. साधू संत देवदेवता यांची नीट सेवा चालावी म्हणून राणी रासमणी एवढी संपत्ती ठेवून गेली. या खोलीत जो प्रसाद येतो तो सर्व भक्तमंडळीच खातात. ईश्वर दर्शनाला उत्सुक अशीच माणसे तो प्रसाद खातात. त्या योगानेच राणीची संपत्ती योग्य कारणी लागून तिच्या दानाचे सार्थक होते. पण हे देवळातील इतर ब्राह्मण जे घेऊन जातात त्याचा योग्य उपयोग होत नाही. त्याचा विकून पैसा करतात. कोणी कोणी तर वेश्या ठेवल्या आहेत, त्यांना तो प्रसाद नेऊन खायला घालतात. असे रोजगार चालतात. म्हणून तसे होऊ नये व राणीच्या दानाचे अंशतः तरी सार्थक व्हावे यासाठी इतका झगडा करत आहेत. श्री रामकृष्णाच्या धडपडीचा हा गूढ अर्थ ऐकून योगानंद चकित झाले व त्यांना आपल्या विचारांची लाज वाटली. श्री रामकृष्णांचा मथुरबाबूंशी किती अद्भुत संबंध होता. मथुरबाबूंचा भक्तिविश्वास वाढत वाढत शेवटी त्यांना बाबा म्हणजे प्राणाहून प्रिय वाटू लागले. याचे मुख्य कारण त्यांचे त्यांच्यावरील अहेतुक प्रेम आणि शिवाय त्यांची लहान बालकासारखी अवस्था. संसारातील सर्व विषयांमध्ये पूर्ण अनभिज्ञ अशा लहान बालकाबद्दल कोणाला प्रेम वाटत नाही. जे जवळ असेल तर खेळ व खोड्या करताना त्याला काही इजा होऊ नये म्हणून कोण त्याला नीट जपण्याची शक्य ती काळजी घेत नाही. आणि श्री रामकृष्णाच्या बालक भावामध्ये कृत्रिमता किंवा ढोंग याचा लवलेशही नव्हता. या भावात असता खरोखरच एखाद्या बालकाप्रमाणे आत्मसंरक्षण करण्यास ते अगदी असमर्थ आहेत असे वाटे. म्हणून तेजस्वी व बुद्धिमान मथुरबाबूंच्या मनात त्यांचे सर्व गोष्टीत रक्षण करण्याची कल्पना उत्पन्न व्हावी हे साहजिकच होते. म्हणून एका पक्षी ते श्री रामकृष्णांच्या दैवी शक्तीवर अत्यंत दृढ विश्वास ठेवीत, तसेच दुसऱ्या पक्षी बाबांना एखादे अनभिज्ञ बालक समजून त्यांचे रक्षण करण्यास सदैव कंबर बांधून तयार असत. सर्वज्ञ गुरुभाव व अल्पज्ञ बालकभाव यांचे हे असले विचित्र मिश्रण बाबांमध्ये असलेले पाहून मथुरबाबूंची अशी दृढ भावना झाली की सर्व गोष्टीत इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देहरक्षणाच्या कामात सुद्धा श्री रामकृष्णांचे रक्षण आपल्याला केले पाहिजे आणि मानवी शक्ती व बुद्धी यांच्या आटोक्याबाहेर असलेल्या सूक्ष्म पारमार्थिक विषयात आपले रक्षण बाबा करतील. सर्वज्ञ बाबा मथुरबाबूंचे उपस्य दैवत असले तरी बालक भावाविष्ट सरलता व निर्भरता यांची मूर्तीच अशा बाबांचीही कधीकधी मथुरबाबूंना समजूत करावी लागे. आणि ही समजूत करण्याची शक्ती देखील श्री रामकृष्णांवरील अपार प्रेमाने त्यांच्या अंगी उत्पन्न झाली होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.